हा जीवात्मा या प्रकृतीमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसतो, अंतर्भूत झालेला नसतो, तरी देखील तो ह्या सगळ्या प्रकृतीचं जे विकसन चालू आहे त्या विकसनाला तो एक प्रकारे आधार पुरवत असतो, असं जीवात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे जीवात्मा कसा आहे तर तो आकाशासारखा आहे. ठीक आहे. आकाश कसं आहे बघा. आकाश हे एक प्रकारे पृथ्वीला आधार पुरवतं. पृथ्वीवरचं जी सगळी जीवनमान आहे त्या सगळ्याला तो आधार पुरवत असतं, परंतु ते स्वतः प्रत्यक्ष इथे खाली उतरून त्यामध्ये सहभागी असतं का तर ते तसं नसतं. त्याच पद्धतीने जीवात्मा हा या प्रकृतीमध्ये म्हणजे आपल्या मन प्राण शरीरामध्ये समाविष्ट नसतो, अंतर्भूत नसतो, पण एक प्रकारे तो आपल्या सर्व या प्रकृतीला आधार पुरवत असतो.